खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. हे लाखो रुपये आहेत पोरी तुझ्या बापाकडे, आता लाखो रुपये. एका गावाला काय ग, या आजूबाजूच्या पंचक्रोशीला मी पंचपक्वानाचं जेवण या क्षणाला घालू शकते पोरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार. पोरी हे आला श्वास गेला श्वास, जीवा तुझर तंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. छत्रपतींची शपथ पोरानो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझ्या काळजावरती पेरतो आणि मी तर थांबतो बघ पोरा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. पोरानो, उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. थांबतो इथं पोरानो, पण ऐका हे माझ्या लेकीनो, त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतलीस का सांग. ज्या बापाला हक्कानं मोबाईल मागतीस, ज्या बापाला हक्कानं चांगला ब्रँडेड बूट मागतीस, त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का पोरीनो. 50 भेगा पडल्यात तुझ्या बापाच्या टाचला पोरी, पण तुझ्या टाचवर एक फेक सुद्धा त्यानं येऊ दिली नाही बघ पोरी. आईला म्हणती मला मोबाईल दे, मोबाईल नाही दिला तर मी शिकणार नाही बघ, मोबाईल नाही दिला तर आय विल नॉट डू एनिथिंग, आय एम नॉट गोइंग टू स्टडी, आय वॉन्ट मोबाईल अँड नॉट अँड्रॉइड, आय वॉन्ट आयफोन. हे पोरी, जेवणाच्या ताटावरचा तुझा बाप उठतो बघ, माझ्या लेकराला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, 40,000 तुझ्या बापाकडे आहेत, 20,000 कमी पडतेत, आयफोन घ्यायचा आहे बघ. हे पोरी, कुठल्या तर मित्राकडे जातं, बिचार झुकतं, एक 20,000 देशील का रे, पुढच्या महिन्यात देतो साला, लेकीला एक मोबाईल घेऊन द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी तुझ्या हातामध्ये ब्रँडेड मोबाईल येऊन पडतो साला आणि त्याच मोबाईलवरून रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत तुम्ही चॅटिंग करत बसता. आई म्हणती पोरी 12 वाजले झोप की ग. त्यावेळेला आईला धमकी देता, तुझा माझ्या विश्वास नाही काय, तू अशी करते, तू तशी करते, मी जाते बघ घर सोडून, आतनं कडी काय लावता, मैत्रिणीकडे काय निघून जाता रागानं. हे तो बाप म्हणतो गप ग, लेकीला काय बोलू नको, तिच्याशिवाय मी जगू शकत नाही. आणि याच मोबाईलच्या विळख्यातून कुठला तर हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो आणि आई बापाच्या तोंडावर थुंकायला तुम्ही तयार झाला पोरीनो. का, कशासाठी? स्पष्ट बोलतोय बघ पोरी, कारण मला माहिती आहे गर्दी किती याला महत्व नाही, पण यातली एक लेख माझी जर पेटून उठली तर एक लेख आवची जाऊ असते आणि एक आवची जाऊ माझ्या छत्रपतींना संभाजी राजांना जन्म देते. म्हणून लेकीनो राष्ट्रभर घुमतोय बघ, या राष्ट्रात आता एक आवची जाऊ पाहिजे, या राष्ट्रामध्ये एक माझी सावित्री माई पाहिजे, एक माझी अहिल्याई पाहिजे आणि या सगळ्या माता तुमच्यामध्ये आहेत लेकीनो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. हे पोरा, कोणतरी येतो बघ पडद्यावरचा बेगडी नायक साला, तुम्हाला म्हणतो विमल खाओ, गुटखा खाओ. हे ते तुमचे आदर्श झाले. हे आईबाप ढळाढळा रडतात, पण त्या आईबापासाठी तुमच्या डोळ्यात पाणी येत नाही नालायकानो. आणि कुठला तर आंडू पांडू सिनेमा येतो,
काय नको तसलं खोटं खोटं प्रेम प्रकरण तुला दाखवतो आणि त्यांच्यासाठी हंबरडे फोडून तुम्ही रडतान सिनेमागृहात चक्कर येऊन पडता. लाज वाटली पाहिजे. अशी शंड आणि नामर्द पिढी या 21व्या शतकात आमच्या हातून घडत आहे. खबरदार, तुम्हाला मी सांगतोय, खबरदार. हे पोरानो, का रे नालायकानो, हे व्यसन करायचं बाग, पण 2 तासानं उतरणारं व्यसन शंड आणि नामर्द करतात. नीट ऐक मी काय म्हणतोय. 2 तासानं उतरणारं व्यसन शंड आणि नामर्द करतात. व्यसन करायचा तर संभाजीराजांच्या बलिदानासारखं साला 400 वर्ष होत आली, नशा नाही उतरत बाग. व्यसन करायचा तर आपल्या आई बापाची मान अभिमानानं उंच झाली पाहिजे. वय वर्ष नाव आहे माझ्या संभाजीराजांचं, नालायकानं नीट ऐका. वय वर्ष नाव आहे संभाजीराजांचा. आपल्या बापाचा मनगट पकडून संभाजीराजे गेले होते. आहा, औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आग्र्यामध्ये माझे संभाजीराजे गेले होते आणि तिथं छत्रपती शिवाजीराजांना कैद झाली. आता छत्रपती शिवाजीराजे कधीच सुटू शकणार नाहीत, महाराष्ट्राच्या मातीमध्ये कधीच येऊ शकणार नाहीत. औरंगजेबाला अतीव आनंद झाला होता. पण 9 वर्षाचे संभाजीराजे आपल्या बापासमोर उभं राहतात आणि आपल्या बापाला सांगतात, आबासाहेब, जोपर्यंत आपण सुरक्षित महाराष्ट्राच्या मातीमध्ये जाणार नाही तोपर्यंत हा संभाजीराजा आपल्या पाठीशी उभा आहे. आबासाहेब, 9 वर्षाचं पोरग साला आणि 9 वर्षाची पोरं आमची आई बहिणीवरनं शिव्या काय घालू लागली आणि 16-17 वर्षाची पोरग नालायक, तुमच्या हातात दारूचा ग्लास येऊ लागला. थांबतो, पण पोरीनो आता एक काम करायचं माझ्या लेकरा. ऐक, रात्रीचा दिवस करून घरदार सोडून फिरत आहे बघा अखंड राष्ट्रभर. का? कारण एक छत्रपती, एक माझे आवजी जाऊ, एक माझे बाबासाहेब कुठंतरी आहेत या लेकरांच्या मध्ये, ज्या क्षणाला जागे होतील. संपलं बघ सगळं. आणि म्हणून पोरीनो आता काम करायचं. आईला 2 प्रश्न विचारले ना ग माझ्या लेकरा. ऐक माझ्या लेकरा, आईला 2 प्रश्न विचारले. आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही. आज बघ हे पोरे, फक्त घड्याळाचे तर 10 मिनिटं बघ, पळत पळत घरी जायचं, त्या बापाची वाट बघायची. रात्रीच्या 7:30 वाजलेत, 8 वाजलेत, अजून बाप आला नाही. रोज काय करतेस? बाप येऊ दे नाही तर न येऊ दे, जेवण करतेस, अभ्यासाच्या नावाखाली चॅटिंग करत बसतीस, झोपी जातेस. पण आज बापाची वाट बघायची पोरानो. रात्रीच्या 10 वाजले, आला बाप. एकच काम करायचं पोरा, सगळी जळमट तोडून टाकायचे, सगळी बंधनं तोडून टाकायचे, पळत पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडन मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग, काय झालं पोरी, तुला कोण काय बोललं का, आई काय बोलली का, बाई काय बोलल्या का, तुला काय हवं का, तुझा भाऊ तुला काय बोलला का, सांग. त्याची चमडीच लोळवतो. त्यावेळेला बापाला सांगायचं, बाबा मला कोणी काही नाही बोललं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होते आणि जसं तुम्ही येत होता ना पप्पा, तुम्हाला कडकडून मिठी मारत होते आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होते. तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला खाली समर्थपणे झेलण्यासाठी खाली तयार आहेत. मी अगदी राणीसारखी परीसारखी वाघिणीसारखी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होते. तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझी आईला मारूया, चल. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, तुमच्या पाठीवर मी बसत होती. माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती पप्पा. पोतं म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती, तुमच्या खांद्यावरून मी फिरत होती पप्पा. मला रात्रीची भीती वाटते हो, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण पप्पा आता मी मोठी झाली, आता मला माझा बाप कळत नाही, कारण तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही. आय हेट यू पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागतोय. पण आज शाळेमध्ये गेली होती पप्पा, आमच्या शाळेमध्ये एक बाप नावाचं परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. हे पोरानो, बापाची किंमत साला त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. आईची शपथ घेऊन सांगतो, कोणतं गुगल तुला सांगणार नाही, कोणतं फेसबुक तुला सांगणार नाही, कोणतं इंस्टाग्राम सांगणार नाही, हे विज्ञान युग सुद्धा तुला सांगणार नाही. फक्त या राष्ट्राचा अध्यात्म तुला सांगतं पोरा. हे बघ,
कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देतं, तोंडातला भात काढून टाकतं आणि ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. माझ्या बापानं कधी मला एखादा घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो, रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, माझ्या गालावरून हात फिरवत एखादा घास भरवत मला कोण म्हणेल का, मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे. माझ्या वयाची पोरं आई बापाचं बोट पकडून रस्त्यानं चालतात तेव्हा काळीज माझं चर्र करतं. देवा, मी काय पाप केलं? एकदा आईला भेटव, एकदा बापाला भेटव. हे पोराला, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बघ. तुमचा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी तुम्हाला एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे पोरानं, तेव्हा त्या गावातलं ते 5 मजली कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागं साला तुमचा बाप उभाय. बाप ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा, ज्या वस्तूला हात घालाल साला ती वस्तू तुमची. हे एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला, लांबून आवाज येतो, दाद्या आवडलाय काय रे शर्ट, उचल, पैशाचं मी बघतो. तुझ्या आईनं घर सोडताना सांगितलंय, अहो तुमच्या अंगावरची ही दागिनं माझ्या अंगावरची काय कामाची? आपली लेकरच आपला दागिना, शिकवा त्यांना. पोरांनो, ती सगळी कपडे तुमचे होतात, सणासुदीला घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं, हे आणि बिना 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 बापाचं पोरगं कुठल्या तर झाडाखाली उभा असतं, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असतं आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असते. ते पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघतं, पळत पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरडा फोडत आपल्या आईला म्हणतं, या आय, आय ग, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला ग, आय मला. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट, गप्प रडू नको. पोराला माहीत असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाही आणि आईलाही माहीत असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत, आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गपकिरा का रडतोयस का? अरे तुझा बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं? गाप, तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा लिहिला नाही की, तुझ्यासाठी दुसऱ्याचा संसार सुद्धा मांडला नाही की. अरे वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की रे पोरा, प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते की नाही सांग? गाप, 2 दिवसानं येत्यात पैसे, घेते तुला एखादा शर्ट. तेव्हा ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत, हे तेव्हा ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं, आय आय मी शिकणार, आया मी शिकणार, मी एवढा शिकणार, आय एवढा शिकणार, एवढा पैसा कमवणार, आय प्रत्येक सणाला नाही, आय प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार, आय एवढा शिकणार मी, आय छत्रपतींची शपथ. पोरानो, दिस इज द बिगेस्ट एज्युकेशन, दिस इज द बिगेस्ट एज्युकेशन. ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते लेकरू माणूस म्हणून घडलं आणि त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं. चला बोला छत्रपती शिवाजी महाराज की. या बापाला कधी बघायचं पोरानं? शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही. बापाला बघायचं असेल तर रात्रीच्या अंधारात 2 वाजता उठायचं, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये बघायचं. पोरानो, त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप बाप बस. फक्त जाताना एकही पोरग व्यसन करणार नाही.
एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. पोरा बाप तेव्हा मरतो जेव्हा त्याचं पोरग त्याला पोलीस स्टेशनला उभं करतं. पोराकडे गांजा सापडली, पोरग मावा खातं, पोरग दारू पिऊन गाडी चालवत होतं, पोरानं गाडीला ठोकलं, तुझं पोरग नशेमध्ये होतं, तेव्हा बाप मरतो. पोरानं मरतो. आणि तुम्हाला अधिकार नाही दिला. बापाला जिवंतपणी मरण देण्याचा अधिकार तुम्हाला नाही दिला. पोरे, तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं. सगळ्या घरात आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं पै मिळालं, साला चांगलं खानदान मिळालं. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र हंबरडा फोडून रडत आहे. कारण बापाला कळून चुकता 20 वर्षातळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर्र करून उडून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडतंय, का रडतीस का? रडू नकास बाग. रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायची. पप्पा किती आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा लवकर घरी या पप्पा, मी तुमच्यासाठी मसाले राईस बनवलाय पप्पा. मागच्या वेळेला करपलेला होता पण आता चांगला बनवलाय पप्पा. तुम्ही जर नाही आला ना तर मी उपाशी झोपेन. मला तुमच्या ताटात तुमच्या सोबत जेवायचं आहे. आणि खरंच जर मी उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं आता मला या घरातल्या अंतरुणावरती दिसायचं नाही बघ. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो? म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या 100-200 रुपये देता का हो? मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. आईला सांगू नका पप्पा, आई मला ओरडते. बापानं तुझा लय लाड केला, बापाकडून तू लय पैसे घेतेस. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसे, म्हणून उगाच माझ्या समोरून फिरणार माझं लेकरू, माझं पाखरू आता मला या घरात दिसायचं नाही की ग. आता कोणाला जवळ बोलवू आणि सांगू? ए बाळा, आपल्या दोघांच्या गोष्टी कधी मी आईला सांगितलेत का? आणि 200 रुपयानं काय होतंय? 500 रुपये घे, उरलेले पैसे तुझ्याकडेच ठेव. तुझी माझी भेट होते न होते. हे पोरे, तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो बाग, पण तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून एकटा दरवाजा लावून रडतो. पोरी, अशा असंख्य बापानं मी बघितलंय बघ. आणि जेव्हा बाहेर येतो तेव्हा तुझी आई म्हणते, अहो डोळं का हो लाल झालं? तर तुझ्या आईला ते बिचारं गरीब म्हणतंय, अगं साबण गेला ग डोळ्यात पुरी, साबण नाही गेला. आणि जगात असा कुठला साबण नाही साला तुझ्या बापाच्या डोळ्यातला अश्रू बाहेर काढल फक्त तू पुरी, तू, तुझा विरह पोरे. नवऱ्याचा हात धरून जशी तू सासरी चाललेली असतेस, तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझा भाऊ रडत असतो, तुझ्या मैत्रीण रडत असतात, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात. तुझी आई तर म्हणत असती, पोरी कसं घरी जाऊ आता? घरच्या भिंती मला खायला उठतील की ग. 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं राहायचं, आमच्या समोरून निघून चाललीस की ग. पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत इथं येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय? कोणी रडू नका, चला माझ्या दीदीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. हे बोरे, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी, जा पोरी, चल जा, रडायचं नाही, चल जा, मी तुझ्या पाठीशी आहे, हसत हसत जा, चल जा. तुझी गाडी निघून जाते पुरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं, इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस, आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली, सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चोख, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पुरी, फक्त तो तुला दिसला नाही पुरी. कधी रडला तेवढं सांगतो मी इथं थांबतो बघ. जशी तुझी गाडी निघून जाते त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो बघ. लग्न मंडपवाल्याला बोलवतो, इकडे रे, तुझं किती पैसे आजच घे. जेवणवाल्या, तुझं किती पैसे आजच घे. बस्तवाल्या, दिल्यात तुमचं पैसे, आलात लग्नाला, सब मंगल आहे, सब आनंद आहे. हे वाजंत्रीवाल्यानं 5000 रुपये तुम्हाला ज्यादा बाबा, ठरल्याप्रमाणे हे पैसे 5000 ज्यादा. हे बोरे, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत
त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुण आणि उशिवोली करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला, किती रडताय हो लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो साला त्या गरीब देव माणसाचं नाव बाप आहे. ए तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचा मुक घेतो आणि तुझी जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रूनं जवळला चिंब करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. 100 किलोचा पोतं या ट्रक मधून उचलत त्या ट्रक मध्ये टाकून आपल्या लेकरांच्यासाठी जो हमाली करतो, आपल्या लेकरांच्यासाठी जो वॉचमन होतो, ड्रायव्हर होतो, भंग्याचं काम करतो साला कडाकाच्या उन्हामध्ये स्वतः तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावली बसवतो, कडाकाच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरचे चादर काढून लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप बाप जो बाप आपल्याला कळतो तेव्हा तो बाप आपल्या समोर नाही तर भिंतीवरती असतो साला. भिंतीवरचा बाप आपल्याला कधीच मिठीत घेत नसतो. म्हणून उठ, असल घरात बाप तर साला आज काही करू नको, फक्त एक कडकडून मिठी मार साला बापाला आणि आपल्या आईला. एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही नालायकांनो. पोलीस स्टेशनला असा बाप उभा आहे, बापाच्या पाठीमागं आई उभी आहे, पोलीस स्टेशनची जमीन सगळी भिजवलेली आहे. बापानं बाप सांगतो साहेब काय वाटेल ते करा, माझ्या लेकीला शोधून काढा. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेले, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेले आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही. हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, तुला एखादा मोबाईल काय देतो, गोडगोड काय बोलतो, तुला फसवतो काय, तुझ्या आईबापाच्या विरोधात हे सगळं चुकीचं सांगतो, खोटी स्वप्न तुला दाखवतो, गाडी एकाची त्याच्या खिशातला पैसा कुठून आणला हे पण तुला माहिती नाही आणि 20 वर्ष हे तळहाताच्या फोडासारखं जपलेल्या आईबापाच्या तोंडावर थुंकायला तुम्ही तयार झाला का ग पोरीनो? हे प्रेम आहे का? प्रेमाला विरोध नाही, हे प्रेम आहे का? पण जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं ते प्रेम आहे का? जे प्रेम तुला बाजारात विकतं ते प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचा उपभोग घेतं ते प्रेम आहे का? हे जे पोरग तुझ्यावर प्रेम करतं तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला कधीच उभं करू शकणार नाही. जे तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं तुझ्यावर प्रेम काय करणार आहे ते? 6 महिने तुझा उपभोग घेऊन तुला सोडून देईल का नाही बघ. हे पोरी सांग, हे प्रेम आहे का? अगं हे तुझं शिकण्याचं वय आहे, या वयामध्ये शिकून तू बघता स्वतःच्या पायावर उभे राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. राजकुमार आहे. अगं एक पेन मागत होतेस 5 पेन आणत होता, एका चपलासाठी सगळं आहे वाशिन तुला फिरवत होता. दीदी इथं चांगलं मिळत नाही, ठाण्याला जायचं, दीदी शहापूरला जायचं, एक ड्रेस आणायचा दीदी विटीला चर्चगेटला जायचं, तुझ्या आवडीचंच घ्यायचं, काही पण आपण घालायचं नाही. अगं तो बाप तुझ्या मनाच्या विरोधात तुझं लग्न कसं करेल सांग ना ग पुरी, मला सांग. तुझ्या मनाच्या विरोधात कसं करेल? कुठला तर छपरी साला तुझ्या आयुष्यामध्ये येतो, माव्यानं तोंड भरलेलं आहे, कुठली तर टपोरीगिरी करत साला नालायक आणि त्याच्या माग जाते आणि पोलीस स्टेशनला बाप येतो, दीदी घरला चल. प्रेमाला विरोध नाही, पण दीदी अगं तू किती शिकले, कसं शिकवलंय पोरग तुझ्यापेक्षा, निदान तुझ्यासारखं तरी, अगं निदान निर्व्यसनी तरी. तेव्हा पोलिसांना सांगता या बापाला मी ओळखत नाही म्हणून काय न्याय आहे रे बाबा. आणि वर आई बापाव केस दाखल करून निघून जाता. आई अशी झोपती, दीदी जाऊ नको ग, तर आई वरून पाय टाकून निघून जाता की ग 9 महिने ज्या उदरात ठेवलं त्या उदरावर तू थुंकायला लागलीस का ग पुरी? एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही. तुला माहिती नसेल तर सांगतो कार्टे, 1 वर्षाचं तुला आठवत नाही, अंगणात खेळत होतीस, अंगठा फुटला, बापानं अंगठा तोंडात घेतला रक्ताळलेला तुझा आणि दवाखान्यापर्यंत पळत गेला. अगं जोपर्यंत जखम बरी होत नव्हती रोज आईला ओरडत होता तुझं लक्ष नाही माझ्या लेकीकडे म्हणून. सांग पुरी, तो बाप तुझा दुश्मन आणि हा कुठला छपरी नालायक?
बाहेर उभं राहून हसत असतो, तुझ्या बापाला झुकवत असतो. कसं काय ग तुझं काळीज? बाबासाहेबांनी तुला स्वातंत्र्य का दिलं? स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, तुझ्या शरीराचं तुकडं करून घेण्यासाठी नाही. जा पोलीस स्टेशनला, प्रत्येक वर्षी फक्त या वर्षाची यादी घेऊन ये, किती लेकी गायब झाल्या फक्त ठाणे जिल्ह्यातल्या तेवढी लिस्ट काढून ये, मग माझ्याशी बोल. गायब हे ऐकत ना सर्र कळतं काळीज लेकी गेल्या कुठं. आणि आजकालच्या पालकांना हे ऐकायचं नाही. एखादा मनोरंजनाचा ठुमक्याचा कार्यक्रम असताना लाज वाटते. पोरे, शेवटचा 1 मिनिट तुला इथंच साक्षात्कार देतो बघ. इथंच समोर तुला साक्षात्कार देतो. आपल्या लेकी बरोबर काही इथं बाप आलेले आहेत का? आपल्या लेकीचा कार्यक्रम गायला 5-10 बाप असतील तर हात वरती करा, लगेच हात वरती करा, बिंदास हात वरती करा. ज्यांच्या लेकी इथं बसलेल्या आहेत. आणि त्या बापानी जरा जागेवर उभं राहा, बिंदास जागेवर उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. उभं राहा लवकर. हे 7, 7, 8, 10 बाप आहेत. पोरी हे बघ, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भीड वाढ, तुका म्हणे स्थान थोर. साक्षात्कार देणार बाग. या सगळ्या बापांना विनंती करतोय, जरा या इथं यायचंय समोर. या लवकर या, चला लवकर या लवकर या. वरती या विचार मंचावरती या. चला या इथं या, वरती या, माझ्या समोर या, सगळ्यांना बघू दे. या लवकर या विचार मंचावरती. एक बाप नावाचं वादळ आज मी दाखवून देणार आहे. एक रोज बापाला घरी बघता, पण आज जरा माझ्या नजरेतून बघायचा आहे. पोरी, हा तुझा बाप आहे बघ, ह्या विचार मंचावरती आलेला आहे बघ, हा तुझा बाप आहे. सगळ्या बापांना विनंती करतो, जरा इथं उभं राहायचंय, माझ्या पाठीमागं उभं राहायचं आहे. ए पोरानं, ए माझ्या लेकीनं, हा तुमचा बाप आहे. जो बाप अखंड राष्ट्रभर मी सांगतोय बघ, गेली 1.5 तास जीव आठवून, रक्त आठवून, जीव तोडून सांगतोय, तो हा बाप आहे तुझा. पोरी, ए बोरा, बाकी सगळ्यांनी आवाज बंद ठेवायचा आहे. जरा पाठीमागे. हा, कोणाकोणाचे बाप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या मुला मुलीने उभं राहायचं आहे जागेवरती. चला लवकर. कोणाकोणाचे बाप्पा माझ्या समोर आलेले आहेत, चला लवकर, चला उभं राहा. कोणाकोणाचे बाप्पा माझ्या समोर आलेले आहेत आणि त्या सगळ्या लेकराने इथं यायचं आहे माझ्या समोर. चाल लवकर इथं ये लवकर. चाल लवकर इथं ये, चाल लवकर ये, चाल. त्या सगळ्या लेकरांनी यायचं इथं माझ्या समोर. या इथं या माझ्या समोर या. आज नाही तर परत कधीच नाही बाग. चाल इथं यायचं आहे, माझ्या समोर यायचं आहे, इथं माझ्या समोर यायचं आहे. चला लवकर सगळ्या लेकीनं माझ्या समोर यायचं आहे. हा, आणि बाकी सगळ्यांनी आपला आवाज आता बंद ठेवायचा आहे आणि मी काय सांगतोय फक्त 2 मिनिटासाठी ऐकायचं आहे. हे ऐका रे माझ्या पोरानं, मेल्यानंतर बापाला जाळतात. ऐक, मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक आहे. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत पोरांनो. जर आपल्यामुळं आपल्या आई बापाची मान झुकली तर जिवंतपणी आपला बाप रोज मरत असतो. आपल्या बापाची चिता रोज घरात जळत असते पोरीनो. आणि हात जोडून सांगू का, जिवंतपणीचं मरण लई वाईट आहे पोरीनो. ना जगता येतं ना मरता येतं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. हे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटंसं रोपटं वाढतंय साला, ज्या रोपट्याचं नाव बाप आहे पोरी. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. नाही ग पोरी, 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही त्या माऊलीनं करून दाखवलं. साला 9 महिने इथं आम्हाला जागा दिली, नाहीतर आमचं अस्तित्व या ब्रह्मांडामध्ये नसतं. म्हणून तर गणपती बाप्पानं ब्रह्मांडाला फेरी नाही, आई बापाला फेरी घातली. एवढी महान तुझी आई आहे बघ पोरी, लक्षात घे. पण आई इतकाच, आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी हंबरडा फोडून जर कोण रडत असाल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि पोरीनो, हा बाप आज तुमच्या समोर उभा आहे. जगातलं सगळ्यात श्रीमंत तुम्ही आहात, कारण तुमच्या समोर तुमचा बाप उभा आहे. कारण आता महाराष्ट्र नाही, राष्ट्र या वसंत हंकारेनं मोठीमध्ये घेतलं. येणाऱ्या काही महिन्यात लंडन पर्यंत निघालो बघ पोरी मी. पण या करोडाच्या गर्दीत 40 वर्षापूर्वी गेलेला माझा बाप मला कुठं दिसत नाही पोरी. रोज गर्दीमध्ये शोधतो माझ्या बापासारखा तर कोण मला भेटेल का, आणि मी त्याला मिठी मारीन का. पोरे, सगळं जग मुठीत घेतलं, साला बापाची मिठी नाही मिळत बघ. पण आज तू श्रीमंत आहेस, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. लहान व्हायचं 1 वर्ष
वर्षाचा आणि पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला अशी कडकडून मिठी मारायची पोरी. बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी सांगू शकली नव्हती पण आज तुम्हाला सांगते, माझा तुमच्यावर लय जीव आहे. जा पोरी तिकडून पळत तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा जिथून जागा मिळेल तिथून जा आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरी जा जा आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. आज नाही तर परत कधीच नाही पोरी. जा पोरी तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. पोरी तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जगातला सर्वश्रेष्ठ देव, जगातला सर्वश्रेष्ठ देव जो फक्त तुझा विचार करतो, तुझ्या आनंदामध्ये त्याचा आनंद असतो, हा तुझा बाप आहे पोरी. पोरीनो, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का सांगा? हे अश्रू पडद्यावरचे आहेत का सांगा? जा माझ्या लेकरा, जा माझ्या लेकरा, जा माझ्या लेकरा आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. माझ्या बाळा सांग, या बापाची चूक काय आहे मला सांग. तुला लहानाचं मोठं केलं ही या बापाची चूक आहे का? या बापाला पोलीस स्टेशनला उभं कराल का तुम्ही? या बापाच्या तोंडावर थुंकाल का? काय याची चूक? जगायचं कसं त्यानं? चला पोरीनं पाया पडा, एकदा बापाच्या पाया पडा. चला झुका 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 पोरीनो. हा तुझा देव आहे बघ पोरी, हा तुझा देव आहे. चला खाली बसलेल्या ज्यांनी ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करा. चला हात वरती करा, आपल्या डोक्यावरती ठेवा. चला डोक्यावरती ठेवा. आयुष्य दिलं आई बापानं, शेवटचा फक्त 1 मिनिट आपल्या आई बापासाठी द्या. घरात आई बाप असो नसो, 3 वर्षापूर्वी आई गेली, 10 वर्षापूर्वी बाप गेला. कौलावरचा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोचला की नाही मला माहिती नाही, पण आजची तुझी प्रार्थना नक्कीच पोचल. डोळ्यासमोर आणा आई बापाला, आणा त्या आईला डोळ्यासमोर आणा आणि एक कडकडून मिठी मारा. मारा त्या बापाला डोळ्यासमोर आणा आणि सांगा, 3 वेळचं अन्न अगदी सुखात खातो पप्पा, तुमच्यामुळं पप्पा. होता तेव्हा कळालं नाही हो पप्पा, एखादी मिठी मारली असती तर बरं झालं असतं पप्पा. पोरीनं घरातल्या बापाला डोळ्यासमोर आणून सांगा, पप्पा जीव गेला तरी चालेल, तुम्हाला मी लाचार करणार नाही पप्पा, तुम्हाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. पोरानं सांगा, मी आत्महत्या कधीच करणार नाही, मी कोणत्याही व्यसनाच्या विळख्यात अडकणार नाही. मारा बापाला मिठी पोरानं. हात खाली बसा सर. सब मंगल है तेरा, मंगल हो मेरा, मंगल हो इस विश्व का मंगल हो. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नामुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे हे निवाग्यज्ञ तोषावे, तो शोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे बडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो. प्राणी जातया नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो वज्रायानम, नमो लोय सौव साहुनम, ऐसो वंच नमकारो सौव पावपनसनो, मंगलानम च सव्वेसिम पडमम हवै मंगलम. जो बोले सो निहाल, सस्री अकाल, वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, अय्या सलाह, अय्या फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरांनो, हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. बस एवढं सांगण्यासाठीच आज मी आलो होतो. शारदा इंग्लिश मीडियम स्कूल वाशिंद. लक्षात घ्या, आपल्यासमोर उभं राहिलो, मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल, कोणाला ओरडला असेल, बापाच्या नात्यानं एखादा फटका दिला असेल, मला माफ करा. आणि मला काय द्यायचं तर भगवंताला फक्त एवढं सांगा, आमच्या या वसंत हंकारे नावाच्या या वाघाचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच राहणार आहे, अशीच नजर तीक्ष्ण राहणार आहे, डोक्यांच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे आणि त्याचा शेवटचा श्वास लाखो करोड लेकरांचं सकारात्मक
सकारात्मक परिवर्तन करत असताना त्यांच्या साक्षीनं या ब्रह्मांडामध्ये विलीन होणार आहे. कारण एका आईचा एका लेकराचा आशीर्वाद नक्कीच लागतो. एवढं बोलतो आणि पंचमहाभूतांच्या चरणी गुरुवार्यांच्या चरणी नतमस्तक असलेला हा वसंत, या राष्ट्राच्या धर्माच्या आणि महामानवांच्या चरणी नतमस्तक असलेला हा वसंत इथं बसलेल्या प्रत्येक लहान थोरांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्वांच्या ऋणामध्ये राहून हा वसंतांकारी इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.